सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भारताने मध्यरात्री पाकिस्तानात एअर स्ट्राईक केला. त्या संदर्भात आज सकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी या संपूर्ण ऑपरेशनची माहिती दिलेली आहे. मैं कर्नल सोफिया कुरेशी और मेरे साथ विंग कमांडर व्योमिका सिंह आज आपको 6 से 7 मई 2025 की रात 1:05 से 1:30 बजे के बीच भारतीय सशस्त्र बलों द्वारा अंजाम दिए गए ऑपरेशन सिंदूर के बारे में जानकारी देंगे. ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था. इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया. The point of impact in each of the target was a specific building or a group of buildings. All the targets were neutralized with clinical efficiency, and the results reiterate the professionalism of the Indian Armed Forces in the planning and execution of their. पाकिस्तानाच्या 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आला. त्यासाठी टार्गेटची खूप विचारपूर्वक निवड करण्यात आलेली होती. आज या दोनही महिला अधिकाऱ्यांनी एअर स्ट्राईकची माहिती देताना पाकिस्तानला पुरतं उघडं पाडलं आहे. सगळे पुरावे दाखवण्यात आलेले आहे. 6 आणि 7 मेच्या मध्यरात्री 1:05 ते 1:30 ही कारवाई झालेली आहे. पहलगाम मधील हल्ल्यातील मृत नागरिकांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर करण्यात आलेलं आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी तयार केले जात आहेत. पाकिस्तान आणि पाक अधिकृत POK मध्ये हे अतिरेकी होते. त्याचे पुरावे दिलेले आहे. इंटेलिजन्स माहितीच्या आधारे टार्गेट करण्यात आलं. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी ऑपरेशन सिंदूरमध्ये घेण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे. पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा. पाणी शिळे होत नाही. कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा. वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा. पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित.